मंडळी, आपण कधी विचार केलाय का की आपल्याला ही जी व्रतवैकल्य सांगितली जातात या मागचं नेमकं कारण काय असेल? केवळ देवाची भक्ती आणि सेवा एवढाच हेतू नाही, तर त्यायोगे 4 चांगल्या मंगल गोष्टी आपल्या कानी पडाव्यात, आपले वागणे सदाचाराचे व्हावे आणि मुख्य म्हणजे अध्यात्माची गोडी लागावी। याच साधू आण्याला भगवान श्री विष्णू योग्य मार्ग दाखवू पाहत होते, तरी त्याला शहाणपण सुचत नव्हतं आणि त्याचे हे सारे दुष्परिणाम तो भोगत होता। अजून किती आणि काय काय सोसावं लागणार आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला, देवालाच ठाऊक। ओम केशवाय महा। ताई, 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 अगं सावकाश, त्रास होतोय ना तुला? मी इथे कशी? हो, पाणी पाणी घे। घे। मी इथे कशी? अगं तुला भोड आली होती म्हणून तुला आत आणलं। मी तुमचे आभार कसे मानू? अगं आभार कसले? माणूस म्हणून माझे काही कर्तव्य नाही का? मी पाहिले तर तुमच्याकडे कसली पूजा चालू आहे ना, त्यात काही व्यत्यय तर नाही ना आला? मला क्षमा कर। काय पूजा यथासांग पार पडली। थांबा, हे घे, हा पूजेचा प्रसाद तुझ्यासाठी। माझ्यासाठी? हो। अहो, रस्त्यावरती भिक्षा मागणारी मी एक सामान्य स्त्री, तिला तुम्ही घरी आणलं, पाणी दिलं आणि आता हा पूजेचा प्रसाद? अगं तुझ्या गळ्यातले मंगळसूत्र सांगते आहे की तू एक सवष्ण आहेस आणि तुला आणि मला जोडणारा तोच एक दुवा आहे आणि त्याचमुळे तुला या व्रताचे महत्त्व माहीत असेलच। नाही, मला माहित नाही। कसली पूजा आहे ही? हे दर पौर्णिमेला करावयाचे व्रत आहे, श्री सत्यनारायणाचे व्रत। श्री सत्यनारायण? होय, आपल्या कुठल्या इच्छेची पूर्तता करायची असेल, आपली कुठली इच्छा अपुरी राहिली असेल तर हे व्रत करणे आवश्यक आहे आणि तुझ्याकडे पाहून असे वाटते की तुझ्यावर झालेल्या अवकृपेचा हा परिणाम आहे आणि ही वक्रदृष्टी दूर करायची असेल तर तुला हे व्रत करावेच लागेल। हो, हे सत्य आहे। मला ही पूजा कशी करायची सांगाल? अवश्य। धन्यवाद। आज मला समजले की या संकटातून मार्ग कसा काढायचा आणि हे सगळे तुमच्यामुळे घडले। तुमचे आभार कसे मानू? मी केवळ निमित्त आहे, मी कोणाच्या उपयोगी आले त्यातच मला आनंद आहे। तू त्वरित हे व्रत पूर्ण कर। कलावती अजून आली कशी नाही? कुठे असेल? काही झालं तर नसेल ना तिला? पोटात अन्नाचा कण नव्हता,
विपरीत तर घडलं नसेल ना देवा? आई, आई, कलावती, कुठे होतीस तू? सकाळी जी गेलीस ती आता परत येतेस? अगं माझ्या मनाला किती घोर. कुठे असशील? काय खाल्लंस? काय मिळालं की नाही? अगं किती शंका माझ्या मनात. अगं हो, किती काळजी करशील. आणि मी आली आहे ना आता. हा थोडा उशीर झाला, पण आई तो मार्ग मिळाला ज्याची आपल्याला आवश्यकता होती. आई, ते आचार्य म्हणाले ना, तेच खरं झालं. या झोळीमुळेच तो मार्ग सापडला. म्हणजे? मी भिक्षा मागत मागत एका घरी जाऊन पोचले. अशक्तपणामुळे मला तिथेच भोवळ आली आणि मी त्यांच्या दारातच चक्कर येऊन पडली. मग त्या भल्या बाईनी मला त्यांच्या घरी नेलं, पाणी पाजलं. त्यांच्या घरामध्ये ज्या व्रताची पूजा चालली होती ना, त्याचा प्रसादही दिला. हा बघ. फार मोठ्या मनाची होती ती गृहिणी. मी त्या गृहिणीला विचारले, हे कसले व्रत आहे, कसली पूजा करत आहात आपण? त्यावर ती म्हणाली की हे व्रत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. कुठल्याही दुःखातून मार्ग काढायचा असेल तर त्यांनी हे व्रत करावे. आई, आपणही हे व्रत करूया. व्रत? अगं कसले व्रत? काय नाव त्याचे? पौर्णिमेला करायचे व्रत, श्री सत्यनारायणाचे व्रत. त्यांनी आपल्याला अपत्य प्राप्तीसाठी सत्यनारायणाचे व्रत करायला सांगितले आहेत. करूया आपण हे व्रत. आपल्याला अपत्य प्राप्त झालं की नक्की करू. उद्या सकाळी हे औषध दुधात घालून द्या. आपल्यामुळेच हिचे प्राण वाचले. हे माझे कर्तव्यच आहे, परंतु आपण आपल्या कर्तव्यात कुठे कमी पडत नाही ना, ते बघा. आपण सत्यनारायणाचे व्रत करू म्हणजे सारे क्षेम होईल. तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे. आपण नक्की हे सत्यनारायणाचे व्रत करूया. कलावतीच्या विवाहावेळी हे व्रत करूया. चुकलंय परमेश्वरा. आई, काय झालं? काय करतेस तू हे? परमेश्वरा, मला क्षमा कर. तुझं काय नाही समजू शकले. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. आणि माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी साऱ्या जगाला दोष देत राहिले. क्षमा कर परमेश्वरा, मला क्षमा कर. का अशी वागतेस? काय आठवते तुला? कलावती, ज्या व्रताबद्दल तुला आज समजले, त्या व्रताबद्दल मला तुझ्या जन्मापूर्वीच माहित होते. मी तेव्हापासून तुझ्या पिताश्रींना सांगत होते, आपल्या उद्धारासाठी, आपल्याला अपत्य होण्यासाठी हे व्रत करू. तेव्हा ते म्हणाले की तुझ्या जन्मानंतर करू. मग तू झालीस, मोठी झालीस. नंतर म्हणाले की तुझ्या विवाह पश्चात आपण हे व्रत पूर्ण करू. सत्य तर हे होते की त्यांना धन, व्यापार, पलीकडे साऱ्या गोष्टी क्षुल्लक वाटत होत्या. हे आपल्याच कर्माचे भोग आहेत. कलावती, आता विलंब करून चालणार नाही. आपण तातडीने हे व्रत केलेच पाहिजे. क्षमा कर परमेश्वरा. देवा, तुमचे प्रयोजन आम्हाला समजले. आम्ही किती चुकीच्या मार्गाने जात होतो याची जाणीव करून दिली. आजवर जे विपरीत घडले त्यासाठी क्षमा करा आणि आमचं आयुष्य पूर्वीसारखं कुशल मंगल व्हावे हीच अपेक्षा. पाहिलेत मुनिवर,
परिस्थिती माणसाला किती हतबल करते ते पहा। एक काय होता, यांच्याकडे ऐश्वर्य लोळण घालत होतं, आणि आज ऐश्वर्यही नाही आणि अन्नही नाही, तरी त्यांची भक्ती माझ्यापर्यंत थेट पोहोचते आहे। प्रभू, आजवर आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्यासाठी आम्ही क्षमा मागतो। आम्हाला माहित आहे आम्हा दोघींचे पती निर्दोष आहेत, त्यांच्या वतीनेही आम्ही क्षमा मागतो। त्यांची निर्दोष सुटका करावी हीच प्रार्थना। कसली पूजा करत आहात मायलेकी? श्री सत्यनारायणाचीच ना? आचार्य, प्रणाम आचार्य, प्रणाम। अगं कला, हे तेच आचार्य आहेत ज्यांनी तुझ्या जन्माच्या क्षणी मला हे व्रत करावयास सुचवले होते, आणि आज ह्या पूजेला आपण उपस्थित आहात। अगं आई, हे तेच आचार्य आहेत ज्यांनी काल मला भिक्षा मागावयास सुचवले। आचार्य, तुम्हीच आम्हाला हा सुवर्ण मार्ग दाखवला, तुम्हीच आमचे खरे तारणहार आहात। नाही पुत्री, हे सारे या महान सत्यनारायणाच्या व्रताचे महात्म्य आहे। परंतु आचार्य, मला एक शंका होती। आपण साधू आण्याला सत्यनारायणाचे व्रत करावयास सांगितले, मात्र ते त्यांच्या भार्या आणि पुत्रीने पार पाडले, मग त्यांना त्याचा फायदा होईल? मुनिवर, आपण विसरू नये की या दोघीही त्याचाच अंश आहेत। एक आहे त्याची सहचरणी, दुसरी आहे त्याची कन्या। शिवाय कोणतीही स्त्री हे देवीचे स्वरूप असते, तिची भक्ती ही सात्विक व थेट भगवंतापर्यंत पोहोचते। तुम्ही केलेले हे सत्यनारायणाचे व्रत पाहून श्री सत्यनारायण भगवंत निश्चितच प्रसन्न होतील। म्हणजे माझे पिताश्री व पती परत येतील? पण ते कसे शक्य होईल आचार्य? राजन, प्रभू, साक्षात आपण इथे? प्रभू, हे स्वप्न तर नाही ना? राजन, मानलेस तर हे स्वप्न, आणि मानलेस तर डोळे उघडण्याची घटिका। तू म्हणशील तो अर्थ दडला आहे यात। म्हणजे मी समजलो नाही प्रभू। काही अटळ कार्य असतात ज्यासाठी भगवंताला भक्ताकडे यावे लागते। निश्चितच माझ्या हातून काही अपराध घडलाय। अपराध नाही, पण गंभीर अशी चूक निश्चितच झाली आहे। चूक? ज्या साधुवाण्यास प्रज्ञावंतास तू राजद्रोहाच्या आरोपावरून अटक केली आहेस त्यांना मुक्त कर। ते दोघेही निर्दोष आहेत। परंतु प्रभू, ते दोघेही दोषी आहेत, आणि याचा पुरावा म्हणजे त्यांच्या दुकानात महाराणीचे अलंकार सापडलेत। राजन, जे दृश्य असते ते सत्य असतेच असे नाही। सत्य त्या पलीकडचे असते जे बरेचदा अदृश्य असते। तुर्तास मी सांगतो ते कर, त्यांना मुक्त कर। त्यांच्याकडून जे धन तू जप्त केले आहेस ते त्यांना सन्मानाने परत कर। तुम्हा दोघांना आज विशेष कारणास्तव इथे बोलावले आहे। प्रधानजी सांगत होते की ज्या दिवशी तुम्हाला बंदिस्त केले गेले
त्या दिवशी तुम्ही कुणा संशयिताबद्दल सांगत होता की दागिने त्याच इस्माने चोरलेत म्हणून? महाराज, आम्हास खात्री आहे त्यानेच तो हार चोरलाय आणि खणात देखील त्यानेच टाकलाय. सोडा. अरे चल चल सोडा मला. चल. सोडा. क्षमा असावी महाराज, या ठाकास आम्ही राज्याच्या वेशीपाशी पकडले आहे. हा माणूस तोत्या बनून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत होता. महाराज, महाराज हाच आहे तो, तूच आहेस. विचारा, आपण विचारा. महाराज, महाराज हे खोटं बोलतायत. मी चोर नाही, मी गरीब माणूस आहे महाराज. मी नाही चोरी केली, हे चोर आहे. बस, खोटं बोलाल तर तुझा शिरच्छेद केला जाईल. नाही नाही महाराज, माझा शिरच्छेद करू नका. मी सांगतो, अहो हे बोलतायत ते खरं आहे सगळं. महाराणींचा हार मीच लंपास केला आणि पळून गेलो, पण बाजारपेठेमध्ये आपल्या सैनिकांनी मला घेरलं होतं. सुदैवानं मला ते दुकान दिसलं. स्वतःला वाचवण्यासाठी तो हार मी त्या खणात टाकला. महाराज मला क्षमा करा. अक्षम्य गुन्हा घडलाय तुझ्या हातून. याला तात्काळ तुरुंगात टाका, आजन्म. महाराज, महाराज क्षमा करा मला. महाराज, महाराज क्षमा करा. महाराज, महाराज क्षमा करा. मी चोर नाही महाराज. दिवाळा करताना आमच्याकडनंच गुन्हा घडला. मान्यवर, आपल्या बाबतीत जे काही घडले त्याबद्दल आम्ही... नाही महाराज, आमची तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट आपण आमच्या मतांचा आणि विचारांचा पुनर्विचार केला, त्याबद्दल मी आभारी आहे आपला. तुम्हाला सोसावे लागलेले कष्ट, हाल, अपेष्टा यांची तुलना होणे शक्यच नाही. परंतु जाता जाता आपणास आपले धन, मालमत्ता आणि घर आम्ही परत करत आहोत. महाराज, शिवाय तेवढ्याच किमतीचे द्रव्य आपणास सप्रेम भेट म्हणून देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. राजांचा असा आदेश आहे की तुम्हा दोघींना तुमचं राहतं घर, जप्त केलेली सर्व मालमत्ता, संपत्ती परत करण्यात येत आहे. कलावती, आता आपण सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करूया. माझं अंतर्मन सांगतं की शुभवार्ता कानी पडेल. श्री सत्यनारायणाची कृपा असेल तर तसेच होईल आई. महाराज चंद्रकेतू याला स्वप्नात दृष्टांत देऊन साधू वाण्याला मुक्त करण्याचे आदेश दिले, परंतु हे देवाचे संकेत असतात. म्हणजे आपण देवावर अविश्वास दाखवावा असं नाही, पण देवानं काही करायचं ठरवलं तर कुठल्याही मार्गानं तो ते घडवून आणतोच.